हळद रुसली कुंकू असलं मालिकेत आज आपण बघणार आहे. दुष्यंत बाळजाबाईला म्हणत असतो, आई तू हे काय करतेस? कृष्णावर हात उगारू नकोस. आता बाळजाबाई कृष्णाला म्हणते, माझा लेक तुझ्यामुळं तापानं फणफणलाय. तुझ्यासाठी तो थंडी वाऱ्यात बाहेर झोपलाय. म्हणून मी तुला मोठ्या मनानं घरी न्यायला आलते. पण तू मलासुद्धा नीतिमत्ता शिकवायलेस. इकडे आता जयकांतने पूजाचा हात घट्ट धरलेला असतो. जयकांत पूजाला म्हणतो, पिरमानं हात मागितल्यावर पिरमानच द्यायचा असतो. असा हात उगारायचा नसतोय, आणि तो बी जयकांत शेटवर. आता पूजा म्हणते, जयकांत हात सोड, थांब तुला दाखवते. पूजा सावित्रीला म्हणते, आई सगळ्यांना हाक मार. सावित्री आता लगेच बाळजाबाईला हाक मारते. जयकांत म्हणतोय, म्हातारे तोंड बंद ठेव, नाहीतर फुकटची मरशील. पूजा सावित्री जयकांतला विनवणी करत असतात, पण जयकांत पूजाचा हात सोडत नसतो. जयकांत आता पूजाला जोरात बाहेर ओढून नेत असतो. एवढ्यात आढळराव तिथे येतात. आढळराव जयकांतच्या जोरात कानाखाली मारतात. जयकांत आढळरावांकडे खूप रागात बघत असतो. इकडे आता बाळजाबाई कृष्णाला म्हणते, तुला आई नाही म्हणून मी तुला आईची माया दिली, माझी सून करून घेतली. माझ्या दुष्यंतानं तर तुला देवाऱ्यावर नेऊन ठेवलं. किती काय काय केलं तुझ्यासाठी. माझा दुष्यंत तुला मरणाच्या दारातून माघारी घेऊन आला, ते पण एकदा नाही दोनदा, आणि तू असं वागली त्याच्याशी. दुष्यंत म्हणतो, आई माझी चूक झाली, त्यामुळं कृष्णा माझ्यावर रागावणं स्वाभाविक आहे. तू तिच्यावर रागवू नको, तू काहीच बोलू नको तिला. दुष्यंत म्हणतो, आई तू या सगळ्यात पडू नको, तू घरी जा. बाळजाबाई म्हणते, दुष्यंत मी तुला घेतल्याशिवाय घरी जाणार नाही. इकडे जयकांत आढळरावांसमोर परत पूजाला ओढत असतो. आता मात्र आढळराव जयकांतचा गळा धरतात. आढळराव म्हणतात, हात सोड तिचा. तुला माहीत नाही का, मी जेव्हा तुझ्या एवढा होतो ना, तेव्हा आखाड्यात 4-4 गाड्यांना लोळवायचो. आणि आता वयामुळं ताकद थोडीशी कमी झाली असेल, पण अजून बी तुझ्यासारखे 4-5 लोळवायला जड जाणार नाहीत. आढळराव म्हणतात, जयकांत सेठ असले धंदे बंद करायचे. जयकांतच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आढळराव म्हणतात, याच्या पुढं कुठल्या बी पोरीकडं वाकड्या नजरेनं जर बघितलं ना, तर जिथं असतील तिथं उभाच्या उभा गाडीन जयकांत. जयकांत आणि आढळराव एकमेकांच्या डोळ्यात खूप रागाने बघत असतात. सावित्री आता आढळरावांच्या हात जोडून आभार मानते. इकडे आता दुष्यंत बाळजाबाईला सांगतो, आई मी शपथ घेतली, कृष्णाला सोबत घेतल्याशिवाय मी त्या घरात पाऊलही ठेवणार नाही. दुष्यंत आता बाळजाबाईला घरी जायला सांगतो. बाळजाबाईला कृष्णाचा खूप राग आलेला असतो. आता इकडे आढळराव पूजाकडे आलेले असतात. आढळरावांनी पूजासाठी ज्यूस आणलेला असतो. आढळराव पूजाला म्हणतात, थोड्या 2-4 गोष्टी तुझ्याशी बोलायच्या होत्या, बसून बोलूया. आता आढळराव पूजाला म्हणतात, हे घर माझं आहे आणि या घरातल्या कोपऱ्यावर माझी बारीक नजर असतीया. आढळराव म्हणतात, म्हणून तर जयकांतपासून तुला वाचवायला आलो. तो लांडगा तसलाच आहे, माणूस नाही तो, वळवाय पिसाळलेला. आढळराव पूजाला म्हणतात, हा जो काय प्रकार घडला ना, ते बघता तू स्वतःचा विचार करायला पाहिजे. इकडे आता दुष्यंत कृष्णाला म्हणतो, माझ्या आईने भावनेच्या भरात तुझ्यावर हात उचलला, म्हणून मी माफी मागतो. पण एवढा राग आहे का कृष्णा तुझ्या मनात माझ्याविषयी? इतका नकोसा झालोय का मी तुला? दुष्यंत म्हणतो, कृष्णा तू जर हट्टाला पेटली ना, तर मी पण ठरवलंय, जोपर्यंत तू स्वतःहून आपल्या घरी यायला तयार होत नाही ना, तोपर्यंत मी अन्नाचा कणही घेणार नाही आणि पाण्याचा थेंबही घेणार नाही. इकडे पूजा आढळरावांना म्हणते, मी दुष्यंतला माझं आयुष्य मानते. मी दुष्यंतला सोडू शकत नाही. मी त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाच विचार करू शकत नाही. आढळराव म्हणतात, चांगलंच आहे, पण दुष्यंत आता तुझा राहिलाय कुठं? दुष्यंत तर कृष्णेचा झाला आहे. आढळराव म्हणतात, मी दुष्यंतला लहानपणापासून ओळखतो. त्यानं जर एखादी गोष्ट मनात घेतली ना, तर तो कोणाचंच ऐकत नाही, अगदी त्याच्या आईचं सुद्धा. आढळराव म्हणतात, कृष्णामुळं दुष्यंतामध्ये खूप बदल झाला आहे. तो आता मातीत राबायला लागलाय. त्यानं त्याची शहरी कापडंसुद्धा फेकून दिलीत, आणि आता तर तो गावातच सेटल व्हायला बघतोय. आणि कृष्णेला मनवण्यासाठी तो आता तुमच्याच घरी नांदू लागलाय, जणू तपालाच बसलाय. पूजा म्हणते, वॉटेवर, ते काही का असेना, दुष्यंत आता कसाही वागू दे, पण बाळजाबाई त्याला आणायला गेल्यात ना, त्याला घेऊनच येतील. आढळराव आता हसतात आणि म्हणतात, ठीक आहे, तुझ्या मनासारखं होऊ दे, दुष्यंत या घरात येऊ दे. पण दुष्यंत या घरात परत येण्याची तुला काय किंमत मोजावी लागेल हे तुला माहिती आहे का? आढळराव म्हणतात, दुष्यंत या घरात येणार म्हणलं की कृष्णासुद्धा या घरात येणार, आणि दुष्यंत जर या घरात येऊन पण तुला स्वीकारणार नसेल, तर तू या घरात असून बी तुझा काय फायदा? उलट अडगळीसारखी पडून राहशील. आढळराव म्हणतात, नीट विचार कर स्वतःचा, आणि दरवेळी जयकांतपासून वाचवायला मी तुला येणार नाही.
इकडे आता कृष्णा पाठीमागचं सगळं आठवून रडत असते. आता आरशातून कृष्णाची सावली म्हणजेच तिचं मन तिला बोलत असतं की कृष्णे ह्यो असा हट्ट राग हे समद बाजूला ठेव आणि दुष्यंत सरकारांना जाऊन मिठी मार. त्यांचा हात पकड आणि तुझ्या सासरी जा. कृष्णा म्हणते मी कशी जाऊ? म्या माझ्या बहिणीच्या प्रेमाला असं पायात तुडवून नाही जाऊ शकत. आता कृष्णाची सावली म्हणते अगं मग तुझ्या बहिणीचं प्रेम खरं आणि तुझं प्रेम खोटं आहे का? कृष्णा म्हणते माझ्यापेक्षा माझ्या बहिणीचं प्रेम महत्त्वाचं आहे. आता कृष्णाची सावली म्हणते अगं पर दुष्यंत सरकारांच्या नावाचं कुंकू तुझ्या कपाळी लागलंय. कृष्णा म्हणते म्या निर्णय घेतलाय आता. पूजाच्या सुखासाठी मी दुष्यंत सरकारांना कायमचं सोडून दूर निघून जाणार. इकडे आता दलपतराव बाजाबाईला म्हणत असतात जयकांत शेठ हट्ट धरून बसलेत की पूजाशीच लगीन करायचंय. तेव्हा तुम्ही त्या पूजाला लवकरात लवकर घराबाहेर काढा. बाजाबाई म्हणते भाऊजी काळजी करू नका, त्याची व्यवस्था केली मी. आता इकडे कृष्णा पिशवी घेऊन घर सोडून जात असते. ती दुष्यंतकडे एकदा बघते. दुष्यंत तिचंच नाव घेत असतो. दुष्यंत म्हणत असतो कृष्णा मला सोडून जाऊ नको, मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय. कृष्णा मात्र आता दुष्यंतला म्हणत असते दुष्यंत सरकार मला माफ करा, मी खूप दूर निघून जाते. कृष्णा आता दुष्यंतच्या पाया पडते आणि घर सोडून जाते. उद्याच्या भागात आपण बघणार आहे दुष्यंत भक्तीला विचारत असतो कृष्णा कुठे दिसली का? भक्ती म्हणते कृष्णा तर घरीच होती ना. दुष्यंत म्हणतो हो पण ती घरात नाही. आता इकडे नकली डॉक्टर पूजाला भेटण्यासाठी बोलावतो आणि पूजाला पैसे मागतो, पण पूजा पैसे द्यायला नकार देते. आता हे सगळं कृष्णाने बघितलेलं असतं.